हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल डेली डिटॉक्स. तर मला भरपूर जणांनी मेसेज आणि कॉल करून विचारले की ब्लॉग आले नाही. सो त्याचा रिझन तर मी डायरेक्टली नाही सांगणार, पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळेल की ब्लॉग का नाही आले म्हणून. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी माझा फुल डे कसा असतो ते दाखवणार. फर्स्ट एन्जॉय दस. सकाळचे 8 वाजले आणि मी आता ऑफिसला निघाली आहे. सो तुम्हाला हा व्लॉग बघून कळेल की इतक्या दिवस व्लॉग का निघाले ते. सो लेट्स गो. मला आता ही बस पकडायची आहे माझ्या ऑफिसला जायला. सो मला 2 ऑफिसला व्हिजिट करायचं असतं. एक आहे ते प्रोडक्ट कंपनी जिचं प्रोडक्टवरती मी काम करते, आणि दुसरं जिला आम्ही सर्व्हिस देतो आहे ती कंपनी. मी नाव नाही घेऊ शकत, बट स्टील मोस्ट ऑफ यू नो ऑल्सो, बट इट्स ओके. ज्यांचं प्रोडक्ट आहे ती कंपनी मी जिथे राहते तिथून ऑलमोस्ट 9 किलोमीटर्सवरती आहे. तर मला 2 बस चेंज कराव्या लागतात. एक बस जी मला माझ्या घरापासून ते सेंट्रल स्टेशनपर्यंत सोडते, आणि परत सेंट्रल स्टेशनपासून दुसरी बस पकडायची जी मला ऑफिसला पोहोचवते. तर अशा 2 बस मला चेंज कराव्या लागतात. तर आज मी चालली आहे ज्यांचं प्रॉडक्ट आहे त्या कंपनीमध्ये. मी आत्ता पहिली बस पकडली आहे. आता सेंट्रल स्टेशन जाऊन दुसरी बस पकडूया. तर हे सेंट्रल स्टेशन आहे. मला माझ्या घरापासून इथं यावं लागतं दुसरी बस घेण्यासाठी. लेट्स कॅच द बस नाव. पागो बस आली. पागो हो बाबा. सो बस तिथे आहे. मला ती आत्ता येते ती बस पकडायची आहे. उफ. 68 वाली जी मला कंपनीला सोडेल, जी मला माझ्या डेस्टिनेशनला सोडेल. आणि माझी कंपनी तिथे आहे. मी आत्ता त्या बसमधून उतरली आहे आणि आता पायी पायी आपल्या कंपनीपर्यंत चालत जायचं आहे. तर बस इथे इथे होती, इथे बस सोडलं. आता आम्ही इकडे जाणार आहे ज्या ऑफिस लोकेशनला. आणि ही माझी कंपनी आहे, म्हणजे प्रोडक्ट कंपनी आहे. मी आतमध्ये तर व्हिडिओ घेऊ नाही शकत, बट स्टील लेट्स सी. आणि दिस इज वॉट माय डेस्क लुक लाईक. हा माझा फोटो आहे. आता लंच टाईम आहे, सो आता मी मला लंच एरियाला घेऊन जाते. माझं फ्लोअर थर्ड फ्लोअर आहे, लाईक थर्ड फ्लोअरवरती माझी टीम बसते, आणि लंच एरिया हा बेसमेंट 0th फ्लोअरवरती. हा व्लॉग थोडा लेट येणार आहे, बट स्टील हा अर्ली डिसेंबर व्हिडिओ शूट केला होता आणि सगळीकडे क्रिसमस प्रिपरेशन्स चालू होते. हा आमचा कॉमन डायनिंग एरिया आहे, जिथे युजली सगळेजण आपल्या टीममेट्स बरोबर येतात. इथे डेन्मार्कमध्ये युजली लोक वन बॉल कन्सेप्ट फॉलो करतात. ते त्यांच्या बॉलमध्ये सगळं काही लंच किंवा डिनरसाठी प्रिपेअर केलेलं असेल ते घेतात, आणि साईड प्लेटरमध्ये युजली सॅलड घेतात. तर ते डबल टाईम सर्विंग मोस्टली अवॉइड करतात. ते वन टाईममध्ये जे काय त्यांची जेवढा ॲपटाईट आहे, जेवढी भूक आहे, तेवढंच त्या बॉलमध्ये घेतात. आणि त्यांची जी प्लेट असते ती त्याच्यामध्ये सगळे कलर्स असतात. लाईक सगळे विटॅमिन सोर्सेससाठी जो काही लागणार आहे ते सगळे कलर्स त्यांच्या प्लेटमध्ये असतात. ऑफिस टाईम युजली सकाळी 8 ते 4:30 असते दुपारी. आणि इथे 4:30-5 वाजले की चंद्र दिसायला सुरुवात होतो आणि अंधार पडायला सुरुवात होते. सो मोस्ट ऑफ डे लाईट सेव्हिंग टाईममध्ये लवकर येऊन लवकर घरी जाणंच लोक प्रेफर करतात.
आता तुम्हाला थोडा डिफरन्स दिसेल आधीच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये. आता थोडा अंधार पडायला सुरुवात झाली आहे आणि मी सेम सकाळचंच रुटीन 2 बस पकडून घरी चाललेली आहे. हा मेन सिटी सेंट्रल एरिया आहे. इथे मोस्ट ऑफ तुम्हाला सगळे लोकं सायकलवरती किंवा चालतच जाताना दिसतील. इथली लोकं हेल्थला खूप प्रायोरिटाईज करतात आणि ट्रॅफिक रूल्स बापरे! इथे खूप जास्त ट्रॅफिक रूल्स मानले जातात. पेडेस्ट्रियन लोकांना जास्त प्रायोरिटाईज केलं जातं इथे. फॉर एक्झाम्पल जर का मी चालत चालली आहे आणि मध्येच रस्त्याच्या मध्येच जर का सिग्नल रेड झाला, तर इथे लोकं लगेच हायपर होऊन पटकन गाडी चालवून असं नाही करत. वेट करतात, त्या माणसाला रोड क्रॉस करून देतात आणि मगच गाडी आपली पुढे हे करतात. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे सेंट्रल स्टेशनवरती एक मिनिएचर काइंड ऑफ क्रिएट करतात ते प्रत्येक सीझनला. आत्ता इथे स्नो पडत आहे त्याच्यामुळे त्यांनी फुल रेप्लिका बनवला आहे कोपेनहेगनचा, कॅपिटल सिटीचा. त्यांचे ट्रेन्स, त्यांचे रोड्स, त्यांचे जे काही बस आहेत, मेट्रो आहेत, त्याचं एकदम रेप्लिकेट बनवलं जातं. आता हे जे तुम्हाला दिसते ना, हे टनल एक्झॅक्ट तसे आहेत. इन शॉर्ट काय त्यांनी एका मोठ्या सिटीचं एक छोटासा मिनिएचर बनवलेला आहे आणि हे तुम्हाला दिसतं हे सेंट्रल स्टेशनचं क्रिसमस ट्री आहे. मला रिसेंटलीच असं समजलं की कोपनहेगन हे क्रिसमस ट्रीचं रोल्स रॉयल्स आहे. कारण पूर्ण युरोप युनियनमध्ये सगळ्यात बेस्ट क्रिसमस ट्रीज इथेच भेटले जातात. म्हणजे ते हाईटनी असू देत, विड्थनी असू देत किंवा त्याचे जे ग्रीन लीव्ज आहेत ते सगळ्यात बेस्ट इथंच मिळतात. अँड हिअर कम्स द प्लेस वेअर आय लिव्ह. 3rd फ्लोअरवरती मी राहते आणि जस्ट शॉर्ट टाईम ड्युरेशनसाठी आम्ही इथे येत असतो. त्याच्यामुळे housing.com इंडियामध्ये जसं आहे तसंच इथे फोरनम म्हणून आहे. आम्ही त्याच्यावरनं घर बुक करतो आणि आल्याबरोबर माझं रुटीन चालू होतं. सकाळी जे नाश्ता केलेले भांडे असतात ते पटकन धुवून घ्यायचे. किचन कट्टा पूर्ण क्लीन करून घ्यायचा. मला स्वयंपाक करताना अजिबात घाण नाही आवडत. त्याच्यामुळे सगळं काही मी क्लीन करून घेते. माझे रूममेट्स पण मला हेल्प करतात. पण मोस्ट ऑफ जर का मी लवकर आले तर मी स्टार्ट करून घेते स्वयंपाक बनवायला. मोस्ट ऑफ म्हणण्यापेक्षा आम्ही नेहमी घरीच जेवण बनवतो. मी आणि माझी रूममेट आम्हाला जरा पण बाहेरचं खायला आवडत नाही आणि बाहेर आपल्यासारखं काही मिळतही नाही. त्याच्यामुळे अर्धा पाऊण तास स्वतःसाठी इन्व्हेस्ट करायला काही वाईट नाही आहे. पटकन आम्ही स्वयंपाक करून घेतो, जेवण करतो आणि ऑलमोस्ट 9, 9:30 पर्यंत तर इथे आम्ही झोपूनही जातो. सकाळी ऑफिसलाही लवकर जायचं असतं. ऑलमोस्ट 8ला पोचायचं असतं. मग त्याच्या आधी आमचा नाश्ता, परत सकाळचा टिफिन ह्यासाठी प्रिपरेशन करायला खूप वेळ जातो. त्यामुळे युजुअली संध्याकाळीच आम्ही सकाळचंही प्रिपरेशन करून ठेवतो. जर का व्हेज पुलाव बनवायचा असेल किंवा चपाती बनवायची असेल तर कणिक मळून ठेवतो. व्हेज पुलावसाठी व्हेजिटेबल्स कट करून ठेवतो. आणि मी खूप फॉर्च्युनेट इनफ मानते स्वतःला की माझ्या मम्मीने मला खूप छान स्वयंपाक बनवायला शिकवलं. आधी मला खूप कंटाळा यायचा आणि असं वाटायचं की यार का मम्मी मला काम लावते कामाला हे शिकवते काय उपयोग येणार आहे ह्याचा. पण आता मला कळतं की त्याचा काय उपयोग होता ते. तेव्हा जर का मी नखरे केले असते, तेव्हा जर का मी शिकले नसते, तर आता मला उपाशी बसायला लागलं असतं. सो येस, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, व्हेरी लकी टू हॅव अ मदर लाईक यू मम्मा, ज्याच्यामुळे मला एवढं छान सगळं बनवायला शिकलं आणि आय एम स्पीचलेस. तर असा होता हा माझा आजचा दिवस आणि हे होतं माझं डेली रुटीन. असं हेक्टिक स्केड्यूल असल्यामुळे मला मोस्ट ऑफ व्हिडिओज बनवायला जमत नाही. रादर व्हिडिओ बनवले ते एडिट करायला वेळ नसतो आणि ह्या सगळ्यामध्ये मला पोस्ट करायचं राहून जातं. बट स्टील आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. सो कीप सपोर्टिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.